पण आता एवढ्यात त्यांच्या वागण्यातली बदल झाला. आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला जर कामावरून आल्या आल्या एक खांबा दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोट उतानं सुद्धा होत नाही, वेळ उतानं सुद्धा होत नाही. आणि मी सुद्धा रातभर त्याच्याकडे डोकून लय वखत ग, लय वखत, लय थुकात, लय वखत ग. आणि ताण लागली का तीच गादीसाठी तर ग, तीच गादीसाठी. पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा नाही बदल झाला. संपली माणसं महाराज. आता हसाल. माझी एकच इच्छा आहे, आता श्रावण महिना आहे, माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. आता मी हयतवर तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आता मी काय अजून 1-2-3 वर्ष, पण महाराज काळाची अजून 5 वर्ष थांबा. याच्यापेक्षा भयानक काळी. का? नीती गेली, नीती गेली. आपण लहान असताना आपल्या घराची चावी भीतीच्या कोणाऱ्यात राहत होती, नाही तर संडासच्या डबड्यात. खुशाल आपली आई म्हणायची चावी घरी आहे, सापडायची चावी. आज नीती कुठे आहे? अजून 5 वर्ष थांबा. याच्यापेक्षा भयानक काळ येईल. आणि काय येईल ते सांगून टाकतो. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. का? सगळी घरं वाहिली निघणार. 1 एकर वाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे. 20 गुंठे वाल्याला 2 आहे. 10 गुंठे, 10 गुंठे वाल्याला 2 आहे, 5 गुंठे. आणि पुरी परपंच एकत्र करीत नाही. 25 वर्षाचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. शेडगाव मधल्या मुलीचं जर लग्न होईल असलं आणि आश्वीच्या बाजारात जर बाप पाहुण्याला भेटला तर चहा पाच येतात, तेव्हा 50 पैशाला चहा. पण चहा पाजणारा सदा म्हातारा सहज विचारायचा, माझ्या मुलीचं कसं काय चाललंय. 50 पैशात निरोप येत होता. 50. तो माणूस चहा पिताना सांगायचा, महाराज बोलू नये पण तुम्ही थोडे चुकले. माणसं जरा विचित्र आहेत. त्या बापाला कळायचं. तो दिवस सुरायचा आत मुलीच्या घरी जात होता, पण मुलीला अंदाज यायचा माझ्या बापालाही कळलंय. बाप चहा पेत असतानाच मुलगी म्हणायची, तुम्ही कळलंय म्हणून आले ना, जे कळलंय ते मनात ठेवा. एक शब्द इथं बोलायचा नाही, बोलायचं नाही. माझ्या नवऱ्यालाही बोलायचं नाही, माझ्या सासऱ्यालाही बोलायचं नाही. मी मरेल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. ही 15 वर्षापूर्वीची मुलगी होती. तो बाप रस्त्याला येऊन झाडाखाली बसून रडायचा, पण तो मुलीबद्दल समाधानी होता. आज 80% पूर्वीच्या आयांचं स्पष्ट म्हणणं आहे, कष्ट करायची नाही. जमलं तर एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज पाय, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. पाहुणा टमाटे वाटणं करीन, पण तो वासरं आखडायचे नाही, चिंगड्या निवडायच्या नाही. महिला मंडळ खरं का खोटं? अशा म्हणणाऱ्यांची नावं सांगत मी. आणि तू शेण भरायचं नाही, फक्त खिलारी ताब्यात ठेव, बाकी काय नाही. त्याला तू येसलच अशी घालायची का तो वळाला तिकडे वळाला. काही माणसांनी बापांच्या पडीत ठुल्यात, पण सासरीचे टमाटे वाट्याला केल्यात. हे कशाचं फळ आहे? त्याच फळ आहे. हो, म्हणजे 5 वर्षानं जमीन राहणार नाही, 5 वर्षानं डोंगर राहणार नाही, डोंगर राहणार नाही. निमित्त गेली. 5 वर्षानं नोकरी राहणार नाही, नोकरी नाही राहणार. शिक्षलेले झाले जास्त, जागा झाल्या कमी. शिवाय नोकरी करायच्या अटी वेगळ्या आहेत. आता मार्क पाहिजे, पैसे भरलेच पाहिजे, ज्याने लावलं त्याचाच प्रचार केला पाहिजे. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड, तुला बाकीची वळवळ करता येणार नाही. म्हणजे 5 वर्षानं नोकरी नाही. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आणि मी तेव्हा बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नाही, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही आपण नवरदेव हो. नाही, त्यांनी असेच दिवस काढायचे. पुढे स्टेटस बिटसला फोटो ठेवायचा. बायको नाही झोप आली डबल. बायको रेंज गेली, काहींची रेंज. पैसे देऊन बायको नाही. आणि काहींचे तर रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली. अजूनही म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. लग्न जमवणार दलालांनी स्लॅब टाकलेत महाराज.
अजून 5 वर्षांनी बायको नाही, जमीन नाही, मग कोण जगेल? लिहून ठेवा. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा एक माणूस या जगात जगेल, कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. पाव विकणं कमीपणा नाहीये, गाडीगार विकणं कमीपणा नाहीये, बापाची विकून गाड्या घेऊन माझ्या मारणं कमीपणा आहे. सायकल पंक्चर काढणं काय कमीपणा आहे? 10 वर्षापूर्वी आपल्या भागात टोटल भंगारवाले सायकल येत होते. आज टोटल भंगारवाल्याकडे 2 गाड्या आहेत, 2. जास्त माल असलं तर टुनटुन, लहान असली तर मोटरसायकल. पाव खात्यात, वडापाव खात्यात, गाईचं वासरू भरायला बोलवा 7ला हजर. तोंड धुत नाही पण वासरू नेल्याशिवाय राहत नाही. पण एक विषय सांगा, ते दारू पित नाही, दारू पित नाही. तिकडे पडलेले पाहिजे तो. कुटुंब आपल्यापेक्षा ताईट आहेत, आपल्यापेक्षा ताईट आहेत. गुंठाभर जमीन नाही, घर टामटूम इथे. घरातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल आहे, दारापुढे 2 गाड्या आहेत, टीव्ही आहे, कपडे लत्ते टाईट. दिवसभर भंगार गोळा करणार, वासरे गोळा करणार, संध्याकाळी कडक कपडे घालून टाईट. दारू पीत नाहीत. जी माणसं पाटील म्हणून जगतील ती मेलीच. तुम्हाला वाटतं आपल्या गावात काही काही लोक लय श्रीमंत आहेत, त्यांच्या थकबाक्या तुम्हाला माहित नाही. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर थकबाक्या पाहिल्या ना, तर बँकेच्या गेट मध्ये गाडी आत सोडणार श्रीमंत आहे. फक्त मोठ्याच झाकून जात आणि गरीबाचा वाटा होतो. अजून 5 वर्षांना नोकरी नाही, पण कष्ट करणारा बाकी कधी उपाशी नाही. नाही नाही. आज जमीन मालकापेक्षा वाट्यानं करणारी टीची देत. आता सध्या आज 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 250 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिची तिला माहिती. तिला म्हणलं तुझ्या ती म्हणजे तुझ्या वाग्याला आग लावला. वाग्याला काय मोबाईल आहे तिच्याकडे. नवऱ्याला म्हणते गवत न्यायला, तो मोटरसायकलवर येतो. ताज्या दुधाचं त्या ती संध्याकाळी. दिवस सुगायच्या आत आपणच तिच्या घरी पिंटवान धुतल्याचं. आज काय करता येतं का? काय राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगंदा होता त्याला जमीन ठेवा का नाही का आपला चालला सगळेला. 3:15ला आपला पट्टी 11लाच ग्राउंडवर. पावसर माटण्यासाठी अख्खा येळ झाला. टेन्शन मध्ये टिकून येताना प्याला याला. आणि त्याला विचारलं सभा कशी काय झाली? सगळ्यात काय नवीन राहत, सगळ्याला काय नवीन माणसं राहते का? गाडीतलेच उतरायचे पुढे बसवायचे आणि सभा संपली का तेच परत आणि त्यांचाच बोलणारा राहतो. तरी ते म्हणतात साहेब आज लय फायरी बोलले. पहिल्यापासून तेच म्हणतात. ते पाणी प्रश्न गंभीर आहे. लोकांना काय वाज वाटायला शिजवाणार आहे. माणसं संपली मारा. अजून 10 वर्षाने तुम्ही नकाशात राहणार नाही. यांना पिढी तर संपलीच आहे. तू कितीला रे? त्याला काय माहिती. 4थीला कोण आहे तुमच्यात? तू 4थीला आहे. हा डायरेक्ट 4थीला गेला. शाळेतच जायला नाही. 3 वर्ष बंदच होत. आता 4थीला. हा डॉक्टर हा. उभ्या ना माणसं उभ्या ना. महाराज आता मुंबईवाल्यांनी काय का, तुम्ही शहरात येत म्हणून तुम्हाला जाणवलं नाही, पण ग्रामीणला शिक्षणाचा एवढा खेळ झाला याच्यापेक्षा वाईट कोणती स्थिती नाही. अक्षरशः गावातली लोक तर पाहतच नाही. त्यांना त्याची काही घेणं नाही. त्यांना काय पाहायचं नाही. अक्षरशः 1.5 महिना पोरं शाळेत गेले 12वीची फक्त. किती? 1.5 महिना 70% मार्क आहे. किती महिन्यात? जर 12 महिने गेले असते तर 140% मार्क असते. आहे का नाही परिस्थिती? आणि 10वीचे पठ्य तर गेलेच नाही तरी आयुष्य. आता हे डायरेक्ट 4थीला राहिले. डायरेक्ट नाही, ब नाही, क नाही, कमल भग घर बघ नाही, कमल घर मारून टाक, काहीच नाही. डायरेक्ट 4थी. आता हा पुढं काय होणार? तुमचं काय? हा काय होईल? हा चढणारच नाही तर काय होईल? काय नाही. झाकली पिढ्या संपल्या महाराज.
तुम्हाला मला आनंद झाला. माझी पोरगी 12वी गेली तर माझी बायकोने तेवढेच आणायची. बरं झालं बाई, तुझ्या डोक्यात फरक झाला पाहिजे. ती 12वीला गेली म्हणजे आयुष्यातून उठली, तिला येतच नाही ना काही. ती म्हणायची बरं झालं बाई गेली 12वीला, तू पागल झाली बाई. तिला कळानं ऑनलाईन लॉट सापडला, गेली 12वीला. तिला म्हणा भर एकाचा पाडा नाही. कितीला येतो? हा 7वीला का? गड्याला काटे किती? या तू कितीला आहे रे? 7वीला आहे. गड्याला काटे किती? सैराट मधलं सैराट गाजलेलं गाणं कोण करते? जिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे ती? आरची करेक्ट. आणि तो कोण्या घ्या. आणि यांच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालता. महाराज पिढ्या पार संपल्या. लोक बारीक पाहिला आणि तिने माणसं उदास आहेत. तिने पोरगाही शाळेत उदास आहे, पालकही उदास आहे आणि शिक्षकही उदास आहे. पोराचं डायरेक्ट म्हणणं आहे मला शिकायचं नाही. तुम्हाला यांचे प्रयोग दाखवतो, काहीच उपयोग नाही झाला. हे बघा पाहिजे ना ते रे उस्कुल्ले, जाऊ दे घरी काढू. त्याला म्हणा जेवाय बसलो या. विठाला आहे नाही तरी गेला जन्म. महिला मंडळ शेतात पिकलेली मेथी टोकरीत घेऊन विकायला कमीपणा नाही. दरवाजात झाडाला आलेली फळं टोकरीत घेऊन विकणं कमीपणा नाही. आणि आपल्या लोकांना कष्टाची लाज जर धरली तर जगणार नाही. 25 वर्षापूर्वी मुंबईला जायचं, मुंबईला जुने तेव्हा काही नवी मुंबई नव्हती. नवी मुंबई आत्ता झाली, 15-20 वर्षात. आणि तेव्हा जुन्या म्हाताऱ्यांचा काही भागातला धंदा असायचा कलई. ते कलई कशी करायचे महाराज? ते एक मशीन राहायचं, त्याला पळशी घ्यायचे, फिरवायचे आणि ते गाड्या खाली करायला आली. गाड्या आणि ते गाड्यांचे मला काही माणसांना चांगले कपडे नव्हते. आता आपण सगळे शिकलो बसलेले माणसं हे आता ह्या तारखेच्या अंगात कपडे आपल्याला पाहायला नव्हते. खापराची होती की नाही? खापराची थोडी तर म्हणून घ्यायचं, पत्र्याची घ्यायचं. बरं पत्र्याची पाठी आपण एका बोटाने घालत होतो का? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. तेव्हा घरचे का आपल्याला काय हात थुकत नव्हते पर्यंत कमराला पट्टे काच बुट्याला लाकूड भूक लागली का हात चालवायचा. कंबार पॅक अख्खं सगळं मोकळं आणि अंडर पॅन्ट तर न विकवत नाही. अख्खा मोकळा कार्यक्रम नाही केला. तेव्हा पहिलं पाटाला पाणी राहायचं उन्हाळ्यात आणि सगळी गॅंग आंघोळीला पुढं पाटाला भोगली जे परत काय मजा होती.
आपण लहानपणी बाहेर पाणी तरी नेत होतो. पाणी आपण पाणी घेत होतो. हेच पाणी कार्यक्रम होता आला कधी पण सापडायचा. वाटलं झालं. आता तुम्हाला प्रयोग दाखवतो सगळे गुरुजी लोक बाकी द्यायचे सर्व सापटका आणि जोरात बोलायचं. आता एवढ्या टोळीनं शाळा सुरू झाली. आवाज कमी येतोय. शाळा सुरू झाली. हो क्लास सुरू झाले. क्लास हो तास सुरू झाले. हो ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीला. ऑनलाईन आता क्लास कसे ऑफलाईन. आता कीर्तनात बसले तुम्ही देवीच्या मंदिरापुढे खोटं बोलायचं. आवाज कमी येतोय. खोटं बोलायचं. खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना खरी तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला. जोरात बोला. अभ्यास केला नाही. घ्या लिहून करा आता. त्याच्यामुळे तुम्हाला नाच लागलाय. कशाचा? शकात झोप गेली. झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. चला क्वार्टरला काय काय लागतं? पाणी. अजून चकना. अजून शेंगदाणे. अजून सोडा का आला? लुडो करंट कॅरम कॉल ऑफ ड्युटी करंट. अजून करंट. आणि आता हे 1-1.5 महिन्यात काय आलं ते चप्पल फिरून असं पुष्पा. आणि ते पुष्प म्हणलं ते कसं ते ऍक्शन काय आहे ते जीव घे का नाही. अरे कसं ते उभं राह. ती मला अंदाज आलता. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराबरोबर मोटरसायकल आंबोरेच्या घाटात दिसली. ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय. पर्यावरणाचा अभ्यास करते डोंगराला. संपली फिटिंग. खाली टेबल होता. त्याच्यावर हात होता. वरून रूळ होता. फुकट नाही शिकलो आपण. ब्रह्म एक त्याला मायाची तकली 2. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही नाही काळजी करायची. मी कुठेही जाऊ द्या. त्याला 3 गुण झाले. रजगुण तमगुण सत्वगुण. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव विष्णू महेश आणि त्याच्यामधून उत्पत्ती स्थिती आणि लय. आणि त्या लय मधून हे शरीर तयार झालं. हे कसं झालं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग. मध्यभागी एक खड्डा. या खड्ड्यात जर बोट ठेवलं सरळ वर वळलं 3 खड्डे लागतात. 1 2 3. 3 आहेत. 1 2 3. तिघांची नाव आहे. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. आणि या शरीराला एकूण छिद्र आहेत 9. मोजा पटकन. 2 4 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9. पण काही ठिकाणी संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9. आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. आता याला छिद्र झाले 10. वाण्या झाल्या 10. 4 मुक्त्या झाल्या 4. नाड्या झाल्या 72,000. 5 झाले कर्मेंद्रिय. 5 झाले ज्ञानेंद्रिय. 5 झाले प्राण. पंचमहाभूताचं शरीर. आणि याला 5 विषय स्पर्श रूप रस गंध या विषयाने हा जीव भेटाडला. या जीवाला जर माया तोडली तरच ज्ञान येईल. नाही का येणार. शाळेतलं ज्ञान सोडून द्या. झालंय. एवढ्या शाळा झाल्या तरी छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम निघाला. आणि वृद्धाश्रम आपल्याकडे चालणं हा आपल्या संस्कृतीचा स्पेशल अपमान आहे. आणि अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत काही नियम अजून कडकच आहे. त्याची बायको सासऱ्याला शिवे देईल पण उपाशी झोपवणार नाही. 9च्या आधामध्ये एखादी द्यायची नाही. पण ती तळतळत नाही येणार. पण ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांनी आईबापांच्या हात. आणि आयांवर भाषण करायचे नाही. या भाषणानं तर देशाचं वाटून झालं. काही उठून माईक हातात आला. आईबापावर भाषण करू नका. आईबापा सांभाळायला शिका.
सांभाळायची काय भाषण करून काय का आयांवर कविता करा ना आयांवर कादंबऱ्या करा कशाला करायचं आहे महाराज. प्राध्यापकाचं व्याख्यान झालं आई या विषयावर 11वी-12वीच्या पोरांपुढं रडले पोरं. एवढा प्राध्यापक भारी बोलला. लोक म्हणले बस खरंच आईचा अभ्यास त्यानंच करावा. आणि त्याचीच आई वृद्ध आश्रमात होती. असं जर असलं इथून पुढे तुम्ही जर धर्म टिकवला नाही तर आपली मंडळी 10 वर्षात नकाशात राहत नाही. आणि आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, धर्म वाचवायचा आहे. कारण आज संकट माणसावर नाहीत, धर्मावर. मुंबईवाल्यांना पुरं कळालंय धर्म काय आहे. ते बिचाऱ्यांनी त्या संकटातून दिवस काढले. आज धर्म टिकवणं गरजेचं आहे. कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सगळे एक खटी याल त्यावेळेस धर्म टिकेल. तुम्ही जर फुटत राहिले तर धर्म संपेल. तुमचं काय म्हणते. आणि निमान हा कार्यक्रम जवळजवळ आपण माणसं एकत्र यायलाच तयार. माणसांमध्ये मायाच तुटायला आपला शब्द चाललाय. आणि माया तुटण्यासाठी भजनच करावं लागेल. कसं करावं लागेल. रामकृष्ण कीर्ती असे खपाखप मेले पाहिजे भाऊबंद. कारण भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम आपलीच टोळी. काल लय वाईट येणार मला. लग्न सुद्धा चोरून जमवायची पाळी आली. आज 10 लोकांचा साखरपुडा जर ठरला 10-50 लोकांचा तरी वाडे विकत आणावे लागतात. इतकी समाजाची स्थिती वाईट झाली. आपण लहान असताना लग्न रात्रीचे व्हायचे तेव्हा लाईट नसायची. 5 वेळात राखेल टेंबा आणि जेवण लापशीचं राहायचं. वाढायला काही टोकऱ्या नव्हत्या. पोत भाडा फाळं करा कचकून लापशी. एकदा गेल्या होत्या पंक्तीला परत जायचं. आणि लापशी खपत नव्हती. आणि कोणाचंही लग्न असो गावात चूल पेटायची नाही. प्रत्येकाच्या दारापुढं हंडा ठेवेल. हांड्यावर ग्लास, येणाऱ्या पाहुण्याने पाणी प्यायचं आणि मुख गावानं आनंद घ्यायचा त्या लग्नात. आता लग्न इतका खर्च हळदीला आहे सध्या. शेतकरी भिकारी होण्याचं हे कारण आहे. आता तर एक नवीन नालायकपणा आणलाय कोणी. व्यायी भेट कार्यक्रम आणला कोणी. व्यायी भेट कोणला ऊत आवता तो. पहिला नव्हता तो लग्नात. पहिला काय आंब्याच्या डाळाचा मांडव राहायचा आणि मग हळद लागेपर्यंत 2-4 बाया भाकरीला कुदायचा. तेव्हा काय त्या भाकरी पिठलं आणि ते पिठलं असं राहतं. एक बाई नुसती पीठ खालवायला आणि एक बाई हलवायला. महाराज की जाई माणूस असू द्या 1.5 भाकर आणायचाच. आणि त्या पिठल्याला तर आपल्या हावरी याची काळ्या याची मिरची राहायची. महाराज काय माणसं प्रेमानं जेवायची. आता हळदीला 700 लोकांचा स्वयंपाक. हळद 11च्या पुढं भूतांची आवला दे ना आपली रातची. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई. नवरीची आई सगळ्यात मॉडिफाईड डान्सर. तिच्यासाठी एक गाणं काढलंय डीजेवाल्यानी. नवरीच्या आईनच नाचायचं त्या गाण्याला. मग नवरीची आई नाचायला, नवरी नाचाया, नवरदेवही नाचाया. तिचा बाप नाही नाचत.
ते हिशोब काढीत बसत बँडवाला घोडाला येतो का आचारी कशी करतो मला ते नाही ना असं. पण यांना फुकाट ना. आणि त्याच्यात आता एखादं माईकवर बोंबलायचं व्याही भेट होईल म्हणजे व्याही वेळाला भेटणार. कोणी आणला का तो किडा तो बंद करा. आणि त्याच्यात ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपड्याचं लगीन याची मोठी आग होईल. त्या माझ्या शब्द्या पोऱ्यानं स्मार्ट पुष पळावला मला ते पोऱ्या पोरग एक बंगार बिन मिशीच आणि चांगल्या पोरीची गाडी घेतल्यामुळे त्या पोऱ्याचा बाप त्या पोरीचा बाप म्हणायचा जाऊ द्या पोऱ्याच्या बापालाच धरतो. पोऱ्याकडे जाऊ द्या आता यावाई जावाई झालाय जाऊ द्या. आणि मग तो याई टाकेलच होता पोरीचा बाप. आणि मग ती माईकवर बोंबाला राहायच होतं. आता हल्दी व्याही भेट होईल आधी तू याई हा टाकेलच होता. मग आता याई भेटावं कशी एकमेकाला. त्याने याला टुपी घालायची याने त्याला टुपी घालायची फोटो पुरतं थोडं एकत्र पण याला एकत्र यायचं नव्हतं. याला फिरगायचं होतं त्याला. आणि त्याची वैर होती बायपास 16 ब्लॉकेज होते त्याला 16. यानं जवळ यायला कवळी मारली.